हा नीच आणि गद्दार आहे की त्याला आम्ही शिर्डीत फिरू देणार नाही. त्यानंतर मातोश्रीचे पाय चाटल्यानंतर तो पुन्हा एकदा खासदार झाला. खासदार भाऊसाहेब वागचौर हे पुन्हा निवडून तर येणारच नाही. 4 वेळेस साईबाबाची शपथ आणि मुलाबाळाची शपथ घेतली. आमच्या संघ गद्दारी केली आणि साईबाबाची घेतलेली खोटी शपथ वागचौऱ्याला यापुढे या राजकारणामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 0 स्थान झालेले. तर तू कसा बंदोबस्त घे नाही तर कसा फिरतो तेच बघतो आता. एकंदरीत असंही दिसतंय का भारतीय जनता पार्टीच घाबरलेली. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या 2 महिन्यांपासून राज्यभर सुरू होती. मात्र आज कुठेतरी ते ऑपरेशन टायगर अस्तित्वात येताना दिसतंय आणि 6 खासदारांनी एक स्वतंत्र गट तयार केल्याचं देखील आता समोर आलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी आपल्याबरोबर शिर्डीतील जे निष्ठावान शिवसैनिक आहेत, ज्यांनी शिवसेना वाढवली, ते सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मात्र यापूर्वी जर आपण पाहिलं तर जे जिल्हा प्रमुख आहेत उत्तर विभागाचे, त्यांनी आजच काळे कपडे घालून या सगळ्या घटनेचा निषेध केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी शिवसैनिक दुखावला आहे का हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. सचिनजी, आज जे काही घडतंय, अनेक दिवसापासून चर्चा होती, मात्र आज जे काही घडतंय, काय पहिली प्रतिक्रिया तुमची एक जिल्हा प्रमुख म्हणून आणि शिवसैनिक म्हणून? ज्या शिवसैनिकांनी त्याला डोक्यावर घेतलं, जो आधी अपक्ष होता त्याला 30,000 मतं नव्हते पडले. त्यानंतर मातोश्रीचे पाय चाटल्यानंतर तो पुन्हा एकदा खासदार झाला. आधी एकदा गद्दारी केली त्यांनी, ती गद्दारी करून त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले होते. काल सुद्धा परत तो एकदा मातोश्रीचे, आम्ही सगळे शिवसैनिक उद्धव साहेबांना सांगत होतो, साहेब याला उमेदवारी देऊ नका, हा नीच आणि गद्दार आहे. याची गद्दारीची परंपरा हा पुढे चालू ठेवीन, याच्यावर विश्वास ठेवू नका. तरी त्यांनी सांगितलं उद्धव साहेबांना, साहेब मी साहेबांची शपथ घेतो, माझ्या मुलाबाळाची शपथ घेतो, मी माझ्या आयुष्यात पुन्हा चूक झाली, पुन्हा कधी गद्दारी केलेली नाही. काल परत त्यांनी तेच केलं. काल सुद्धा ऑनलाईन मिटिंगला तो वागचौरे आला आणि साहेबांनी त्याला विचारलं की कालच्या मिटिंगला का नाही आला. तर त्यांनी सांगितलं साहेब माझी बायको आजारी होती. तो खोटं बोलला. तो सांगितलं शिर्डी संस्थानला माझी बायको आजारी होती, तो खोटं बोलला, तिथं कुणी आजारी वगैरे नव्हतं. परंतु तुम्हाला सांगतो का त्या टायमात सुद्धा त्यांनी सांगितलं 3 मिनिटात 4 वेळेस साईबाबाची शपथ आणि मुलाबाळाची शपथ घेतली. तरी उद्धव साहेब म्हटले का तो मुलाबाळाची शपथ घेतो, साहेबाची शपथ घेतो, तर त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही. परंतु आज आम्ही टी व्हीला पाहिलं का त्यांनी जी गद्दारी करायची ती केली. परंतु त्याला माहीत नाही ज्या शिवसैनिक त्याला डोक्यावर घेऊ शकतो, हा शिवसैनिक पायाखाली तुडवल्याशिवाय राहू शकत नाही. कारण शिवसैनिक कसा आहे, जसं तुम्ही सांगितलं शिवसैनिकांना हात जोडायचं सुद्धा शिकवलंय. आणि बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला हे पण शिकवण दिली का पायाखाली तुडवायचं. हे 100% त्याला आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात तुझ्यात हिंमत असेल तर तू कसा बंदोबस्त घे, नाही तर कसा फिरतो तेच बघतो आता. संजय आप्पा शिंदे आपल्याबरोबर आहेत. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षापासून ते शिवसेनेचं काम करतात. आता जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की शपथ 2014 देखील शपथीचा एक प्रसंग साई मंदिरात घडला होता वागचौऱ्यांबाबत. काय नेमकं ते प्रकरण होतं? त्या टायमाला काय आलं, बाई ठाकूरांची आपला मेळावा होता मोठा, उद्धव साहेब त्या मेळाव्याला उपस्थित होते आणि आम्ही मंदिरात आलो. मंदिरात त्यांनी साहेब समजा आम्ही सगळं सांगितलं साहेबाला, हो यांची जायची तयारी चालू आहे, तर तेव्हा तुम्ही उद्धव साहेब म्हणे नाही रे भाऊ नाही जाणार. त्यांनी समाधी ठेवून शपथ खाल्ली का मग मी नाही जाणार म्हणून. आणि त्याच्यानंतर तो आणतो पुढं तो गेला, त्याच्यानंतर निवडून म्हणजे दुसऱ्या पक्षात गेला, त्याला तिकीट भेटलं, ज्या आला तर तो आणतो. तिथं आपल्या मोठ्या मंदिरामध्ये नंदीचं एक हे, तिथं तो मोठा हार घेऊन गेला, त्या हारामध्ये पडला आणि तिथं आपटला तो. तेव्हाच आमच्या लक्षात आलं का बाबाला हे स्वीकार नाही, हा चुकीचा वागवू आला. त्या टायमाला तो पडल्यासारखा होता आमच्या. त्याच्यानंतर बऱ्याचशा त्याने प्रयत्न केले, पण आम्ही त्याला जागोजागी धडा शिकवला. त्याला चांगल्या ठिकाणी संगमनेर असं शिर्डीमध्ये पण आम्ही त्याचे पुतळे जाते, संगमनेरमध्ये सुद्धा तो आणतो, त्याच्यावर काळ्या फासलं सगळे तो आणतो. इतकी हाल केली लोकांनी, त्याला कुठेही गावामध्ये प्रचार करून देत काहीच नाही, इतकी हाल केली त्याची. त्यांनी त्याची लाच ठेवून तो आणतो. एक तर तो आणतो, थांबायला पाहतो. त्याच्यानंतर 2 पक्ष बदलले, नंतर आमदारकीला उभं राहायला सगळं केलं, पण ते कुठं त्याला यश नाही भेटलं. परत त्याला काय जाणीव झाली का बा तो आणतो उद्धव साहेब बाळासाहेबांचे आशीर्वाद भेटल्यामुळं आपल्याला मागच्या वेळेस खासदारी भेटली म्हणून आपण आता ह्या वेळेस पण तो आणतो उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेऊन परत पक्षात यावं. ते परत पक्षात आले आणि त्यांनी उद्धव साहेबांना सांगितलं बाबा मी तुमचं गद्दार नाही करणार, मी साहेबांची शपथ घेतो, अमकं धमकं. शपथ हे घेणं त्यासाठी कारण तो BDO होता, BDOचा तो आणतो, आपल्या संस्थांना कार्यकारी म्हणून निवडून झाला. आणि या लोकांना शपथ घेणं काय विषय नाही. त्यांनी परत पण साईबाबा काय आहे त्याला माहीत नाही. आज जे पण कमावलं साईबाबाच्या नावावर कमावलं, काय काय कुठं प्रॉपर्टी आहे काय आहे तो आणतो. हे साईबाबा ऑटोमॅटिक दाखवून देईल आणि शिवसैनिक पण दाखवून देतील याचे कुठं काय कोणाचं नाव किती प्रॉपर्टी घेतल्या, कशा बदलल्या, काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे.
पण त्यांनी कुठंतरी शरम लाज ठेवली पाहिजे का बाबा तू आणतो उद्धव साहेबांना आपला 2 वेळेस चान्स दिला. आपण काही नसताना आज आपण खासदार झालो, तो आणतो 2 वेळेस खासदार झालो, आज आपण बाहेर देशात इकडे तिकडे हिंडतो, आपण चांगला अभ्यासू आहे, पण तो आणतो. एवढं खालच्या थराला जायची त्यांची आवश्यकता नव्हती, तरी पण ते आज गेले. त्याबद्दल काहीच नाही. पण त्यांना आता हे का तू आणतो शिवसैनिक एकदा माफ करतो, दुसऱ्यांदी करतो, तिसऱ्यांदी करत ते. तो आता दुसरी वेळ झाली, आता तिसरी वेळ येऊन नाही देणार. शिवसैनिक त्यांना जागोजागी परफेक्ट धडा शिकवतील. शिर्डीमध्ये पण आम्हाला जे करायचं ते आम्ही करणारच आहे. शिवसैनिक बोलून दाखवत नाही, प्रत्येक कृत्यात उठवीत. तुम्ही आता शिवसेनेचं काम करतायत, एक युवा शिवसैनिक म्हणून तुम्ही समोर येत आहेत. मात्र जे काही आज देशात घडतंय, तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आज वेगळ्या पक्षात गेले. आज महाराष्ट्रात देखील तीच परिस्थिती दिसतीये. काय युवा म्हणून काय वाटतं? आता एकंदरीत असंही दिसतंय का भारतीय जनता पार्टीच घाबरलेली आहे. म्हणजे त्यांना मागच्या वेळेस जे काही बिल पास करायचं होतं, तर त्या बिल पास करायच्या वेळेस त्यांना 54 खासदार कमी पडलेले होते. आणि त्यांनी कितीही खासदार जरी फोडले तर जनतेमध्ये त्यांचा प्रचंड रोष आहे. त्यांना असं भासवायचं आहे जनतेमध्ये का आम्ही खासदार फोडून आमच्याकडं कुठल्याही पार्टीचा जरी तुम्ही खासदार निवडून दिला तर तो आमच्याकडेच येतो. त्यामुळे जनतेने आम्हालाच मतदान द्यावा, हा याच्या पाठीमागे हा भारतीय जनता पार्टीचा उद्देश बी असू शकतो. आज जे काही घडतंय राज्यात, वाकचौरे आज कुठेतरी शिंदे गटात जात आहेत किंवा वेगळा निर्णय घेत आहेत असं तुम्हाला समोर आलंय. काय शिवसैनिक म्हणून तुमची पुढची भूमिका राहील? नाही, आता माझ्या सहकार्याने जे सांगितलं की त्याला आम्ही शिर्डीत फिरू देणार नाही, हा एक भाग झालाच. दुसरं असं की वाकचौरे हे खोटडेपणाचा कळस त्यांनी आज केला. पहिल्यांदा ते निवडून आले, शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना मोठ्यापणाने तिकीट दिलं. तिकीट दिल्यानंतर ते खासदार झाले. खासदार झाल्यानंतर पुन्हा त्यांनी मतदारसंघामध्ये शेवटी आम्ही सर्व तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख सर्वांनी सांगितलं की साहेब हा माणूस सतत दुसऱ्याच्या विख्यांच्या संपर्कात आहे. असं असताना देखील साहेबांनी सांगितलं की नाही तो काय गद्दारी करणार नाही. उद्धव साहेबांनी मोठ्या मनाने पुन्हा त्याला तिकीट तो गेला निवडून, तिकडून गेला, शिवसेना सोडून दुसऱ्या पक्षात गेला. तिथं त्याचं 2 ठिकाणी डिपॉझिट गेलं. पुन्हा बाहेर राहून पुन्हा शिवसेनेत आले. पुन्हा याला त्याला पुढं केलं. आमच्यातलेच काही गद्दार शिवसैनिक त्यांना पुढं करून या माणसाने मातोश्रीतून आपले पाय चाटून उद्धव साहेब म्हणजे शिवसेनेत कुठेतरी अंतर्गत गडबाजी आहे, तुम्ही मान्य करता? नाही, अंतर्गत गडबाजी म्हणण्यापेक्षा तो काय करतो त्याच्याकडे एक वेगळी आहे. आणि त्या शिवसैनिकांना पुढं करून त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला वाकचौरे साहेबाशिवाय पर्याय नाही, असं ते पटवून दिलं. आणि ते पटवून दिल्यामुळं आता उद्धव साहेब हा सरळ मनाचा माणूस आहे. उद्धव साहेब काय छक्केपंजे खेळणारा माणूस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नाही. पुढची भूमिका काय आता तुमची? आमची भूमिका हीच राहणार आहे की खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे पुन्हा निवडून तर येणारच नाही. पण दुसरी गोष्ट अशी की या शिर्डीमध्ये आम्ही त्याला पाऊसुद्धा ठेवून ठेवणार आहे. कारण का की दुसऱ्यांदी गद्दारी केली. एक तर तो कोणाचं कामही करीत नव्हता, गेली 1.5-2 वर्ष खासदार झाला पण त्या शिवसैनिकाच्या कामाला आला नाही, कोणाचे फोन उचलले. मी स्वतः वैयक्तिक माझा कामधंदा सोडून सकाळी 8 ते रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत त्याच्या गाडीमध्ये त्याच्या संघ प्रचार केला. त्याच्यासाठी आम्ही लोकांसंग दुश्मनी घेतल्या, त्याच्यासाठी आम्ही विखे विरुद्ध बोललो, लोखंडे विरुद्ध बोललो. आणि अशा माणसाने आज आमच्या संघ गद्दारी केली. म्हणजे आमचा तळतळाट जे आहे हा फार मोठा आहे. आणि आमचा तळतळाट आणि साईबाबाची घेतलेली खोटी शपथ वाकचौऱ्याला यापुढं या राजकारणामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 0 स्थान झालेले. यापुढं वाकचौरे साहेब म्हणायची त्याची कोणती लायकी नसताना आम्ही त्याला साहेब म्हणायचो. कारण का आम्हाला साहेब म्हणायची आम्ही फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांना साहेब म्हणतो, त्यानंतर आम्ही कोणालाही साहेब म्हणत नाही. असं असताना आम्ही त्याला साहेब म्हणायचो का तो शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा शिवसेनेचा खासदार आहे म्हणून. आणि आज त्या माणसाने शिवसैनिकाची गद्दारी केली आहे, उद्धव साहेबाची गद्दारी केलेली, संघटनेची गद्दारी केली. अशा या माणसाला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही फिरून देणार नाही म्हणजे नाही. निश्चितच जर पाहिलं तर आज जे काही राजकीय घडामोडी या देशभरात आणि राज्यात घडत आहेत त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे जे खासदार भाऊसाहेब वाकचौरे आहे यांना यापुढे जर असा वेगळा निर्णय घेतला तर शिर्डीत फिरू देणार नाही असा इशारा या शिवसैनिकांनी दिला आहे. त्यामुळे भविष्य काळात कुठेतरी हा जो संघर्ष आहे हा अधिक वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. नितीन ओझा, ABP माझा, शिर्डी.